काऊन रे विजय, मी आता येऊन एक दिवस झाला तरी रागिनी माझ्यासोबत बोलून बी नाही राहिली. काय झालं रे विजय रागिनीले? आई काही नाही झालं, तिचं डोकं दुखते ना म्हणून ते काही जास्त बोले नाही. माईसोबत कुठं बोलते ते जास्त. अरे डोकं दुखते तरी पण सुना आपल्या सासवा संग बोलते ना. मी का पहिल्यांदाच आली रे तुमच्या लग्नाच्या बाद 1 वर्षानंतर तुमच्या घरी. असंही नाही का आमच्या दोघीमध्ये काही झगडा भांडण आहे का काही? तुनं इकडच्या इकडेच लग्न करून घेतला, तिने नाही गावाले आणला, नाही आमच्याजवळ महिनाभर ठेवला. तुनं तर आपल्या मनानंच लग्न केला, ते कोर्ट मॅरेज केला इकडच्या इकडंच. इकडे शहरात आला तू, जॉब लागला म्हणून, नाही इकडेच लग्न करून घेतला. आम्हाला काही सांगितलंही नाही, काही नाही. लग्न करून घेतल्यावर चांगला आई बाबा आम्ही लग्न केलं होतं 1 दिवसासाठी. आम्ही दोघं आलो होतो, ते बाबानं मी. त्याच्या बाद तर 1 वर्षाच्या बाद आता आलो, तरी रागिनी बोलून नाही राहिली. माबद्दल असा कोणता राग आहे बापा तिले? माझजवळ कधी राहिली नाही ना, काही नाही. मी तिला कधी कामं नाही चांगले, काही नाही, तरी काहून अशी वागून राहिली रागिनी माझ्यासोबत? बोलणार रे विजय? ते काय आहे आई, ते रागिनी ना. वा वा वा, दोघंही मायले पण मिळून मस्त माझ्या चुगल्या करा. रागिनी कुठं त्या चुगल्या करत आहो आम्ही? आताच तर तुम्ही दोघं माझ्याबद्दल बोलत होत्या. ते रागिनी यार तसं नाही, मी आईला सांगत होतो तिचं डोकं दुखत असलं म्हणजे ते कोणासोबत बोलत नाही, माझ्यासोबत बोलत नाही म्हणून. अगं रागिनी, मी कालपासून आली, मला येऊन 1 दिवस झाला आणि तू माझ्यासोबत एक शब्दही नाही बोलली, नाही माझा हालचाल विचारली. एवढ्या चांगल्या टणक्या तर दिसून राहिल्या तुम्ही, का तुमचा हालचाल विचारायचा आहे? कशी बोलतो रागिनी तू? त्या आई वडिलांना काही तमीज नाही शिकवली का मोठ्या माणसासोबत बोलायची? तुम्ही माझे आईबाप काढून राहिले का? अगं मी तुझे आईबाप नाही काढून राहिली, मी फक्त तुला सांगून राहिली का मोठ्या माणसासोबत कसं वागा लागते ते. नाही तुझ्या आई वडिलांना नाही शिकवलं का? तुम्ही शिकवले का तुमच्या मुलाला? मा पोरग विजय सगळ्यासोबत तमीजनच वागते रागिनी, समजलं का? ते मला काही नका शिकवू, समजलं का तुम्ही? कशाला आला तुम्ही आमच्या घरी? रागिनी तू आईसोबत कशी बोलून राहिली? तिच्या पोराचं घर होय, ते कवाई येऊ शकते. गप्पा बस रे विजय. हो, काहून माझा एवढा राग करून राहिली रागिनी तू? काय केलं मी? तुमचं लग्नाच्या 1 वर्षानंतर तर आलो मी इथं तुमच्या घरी तुम्हाला भेटायला, ना काय केलं मी असं? तू माझ्यासोबत बोलून नाही राहिली, नशी फटकारल्यासारखी वागत आहे माझ्यासोबत. फोन करतो विजयले तर फोन बी नाही उचलतो ना, उचलते कधी कधी तर म्हणते काही मी कामात आहो, नंतर फोन करीन, फोन बी नाही करे. मला त्याची एवढी आठवण येत होती म्हणून आलो मी त्याला भेटाले, तुला भेटाले. अहो एकुलते एक पोरगा आहे मायवाला, हा त्याची आस नाही करू तर कोणाची आस करू मी? एवढी काळजी आहे का तुम्हाला आपल्या पोराची? मग एवढीच काळजी होती तर मागं विजयने तुम्हाला फोन केला, म्हणत होता आई बाबा गावची शेती विका आणि मला पैसे द्या, मला नवीन घर घ्यायचं आहे. काम नाही दिला तुम्ही त्याला पैसे? आम्ही एवढ्या मायगाच्या फ्लॅटमध्ये राहतो, दर महिन्याला एवढे 20,000 रुपये मोजू द्यावं लागते, माहित आहे का? स्वतःचं घर राहिलं असतं तर आमचे तेवढेच पैसे वाचले असते. रागिनी तू चुप बस बरं, माझ्यासोबत असं बोलायचं नाही. आणि पैशाचं आणि शेतीचं आम्ही पाच बसून तू मधात बोलू नको. आपण नाही बोलू विजय, माझा बोलायचा पूर्ण हक्क आहे आणि ती शेती तुझी पण आहे, त्यांचीच नाही आहे. ती माझ्या आईबाबाची शेती आहे, माझ्या बाबानं कष्ट करून शेती घेतली ती. अरे काय झालं तुझ्या बाबानं घेतली, पण आई वडिलाच्या प्रॉपर्टीवर संपत्तीवर पोराचा हक्क असते ना. ओ रागिनी का बोलून राहिली तू? ते शेती नसतं आमचं घर चालते. ते सासरे आधीपासूनच ते शेती करून राहिले, त्या शेतीवरच तर आमचं पोट पाणी चालते. शेती विकून तुम्हाला पैसे देऊन ना आम्ही काय करू? मग पोरगं इथं शहरामध्ये ड्युटीवर लागलं, पण असं नाही आपल्या आई वडिलाले काही पैसे देऊ दे का काही, तसे तर आम्ही मागत नाही म्हणा, पण तो तर आम्हाला कधीच पैसे नाही दे. कशाला देईन तो तुम्हाला पैसे? त्याला घर नाही का? आम्हाला घरीच तर किती खर्च असतो. अहो रागिनी, त्या शेतीवरच आमचं पोट पाणी चालते, नाही आम्ही विजयले पैसे मागत. मग काय करणार मग ते शेती विकल्यावर? सांग ना तू. आता एवढ्या वर्ष असून असं ना तुमच्याजवळ एवढा पैसा जमा, तेच खर्च कर्जा. चा पैसा आला, ते शेतीचं काय कधी चांगली होते कधी नाही होत, कधी चांगलं पीक भेटते कधी नाही भेटत. आणि विजयच्या बाबानं खूप कर्ज घेतलं होतं विजयला चांगलं शिक्षण द्यासाठी, तेच कर्ज आता आम्ही फेडत आलो. काय झालं आपल्या मुलाला शिकवासाठी कर्ज घेतलं तर? सगळ्या आईवडिलांचं फर्जच असते तो मुलांना शिकवण्यासाठी पैसे लावायचा. तेच सांगत आहो ना, पैसा नव्हता तर आम्ही कर्ज घेऊ मग पोराले विजयला चांगलं शिकवलं, आता तो शहरामध्ये चांगली ड्युटी करते. त्या मुलाचं चांगलं झालं ना, तुमचा पैसा का व्यर्थ गेला का त्याला लावला तर? तुम्ही आई बाबाले सांगा गावची शेती विका, आम्हाला इथं शहरामध्ये स्वतःचं घर घ्यायचं आहे. हो, आम्ही आपली शेती विकून कायले तुम्हाला इथं शहरात घर घेऊन देऊ? विजय आता शहरामध्ये एवढी चांगली जॉब करते तर घेईन तो स्वतः आपलं घर स्वतःच्या कमाईने. तुम्हाला माहित आहे का आई, इथं किती किती महाग घर मिळतात माहित आहे का? त्याच्या जॉबच्या पगारामध्ये काही होणार नाही. तू तोपर्यंत पैसे जमा करा ना, मग पैसे जमा झाले म्हणजे घे जा, तू थोडेसे आपले खर्च कमी कर. कशाला आपले खर्च कमी करू? रागिनी तू शांत हो, आईला जास्त काही बोलू नको. जा तू आपल्या रूम मध्ये, माझ्या आईला जास्त त्रास देऊ नको. तू तर विजय मी तुला बघूनच घेईन, थांब. कशी बोलते रे विजय हे रागिनी, बापरे. तू त्या रागिनीचं बोलणं काही मनावर घेऊ नको आणि आपली तब्येत बिघडवू नको. अरे त्या तिले मासुनीले तर सासू सासरे नाही पाहिजे, तिला सासू सासऱ्याचा पैसाच पाहिजे रे. काय ते माझं रोज भांडते म्हणते, जा आपल्या आई वडिलांना सांग शेती विक न पैसा आण, नवीन घर घेऊ आपण, असं मामांग नेहमीच किटकिट लावत राहते.
म्हणून ते आई ते फोन आल्यावर मला उचलूही नाही देत आणि मी लपून चोरून उचललंय समजा, म्हणून मी तुला असं सांगतो की मी कामात आहो, नंतर फोन करीन. पण ते मावर नेहमी लक्ष ठेवूनच राहते आणि ते मला काही तुम्हाला फोन बी नाही करू दे. मला नेहमी धमकी देत राहते का मी तुला सोडून आपल्या आईवडिलाच्या घरी जाईन म्हणून. नेहमी अशा धमक्या देते, त्याच्यानं मी सगळं सहन करतो. काहून असे सून आणणारे माझ्यासाठी तिले सासू सासरे नाही पाहिजे, तिले सासू सासऱ्याचा पैसाच पाहिजे. तू आमचा एकटा एक पोरगा असरे विजय, आम्ही तू याच नाही करून तो कोणाची करू ना. आता ह्या वयामध्ये आमच्यानं कामही नाही होत, तरी आम्ही ते बाबाई शेतात कामाला जाते, मी घरचे कामं करतो. त्या सुनीचं सुख पाहिजे तर सून तर एक गिलास पाणी नाही देत रे. इथं आलो तर ते कालपासून आज बोलली, तेही अशी फटकारून. हो आई, तशीच आहे ते रागिनी, ते तशीच वागते. नुसते पैसे उधळत राहते, नुसती वरच्यावर शॉपिंग करायला जाते, पार्लरमध्ये जाते. आई मी आता मार्केटात जातो, थोडंसं भाजीचं वगैरे घेऊन येतो. ठीक आहे विजय, जा. अरे काकाजी कुठे चालले? आम्ही तुमच्याच घरी येत होतो. अरे शांता, मी वावरात चाललो. वावरात मी तर बाया लावल्या निंदाले, तर मला थोडासा जाऊन पाहतो. हो का काकाजी, चाय नाश्ता की केल्या का? हो शांता, मी चाय बी पिला, नाश्ता बी केला. हो का काकाजी, तुम्हाला एकट्या आता गमत नसन, काकूची आठवण येत असन. हो शांता, येते ना त्या काकूची आठवण. आता का करतं, थोडंसं तिच्या सुखाचंही पाहावं लागते ना. तिचं सुख आता तिच्या पोराजवळ आहे. हो काकाजी, बरोबर बोलता. चल मग शांता, मी जातो आता वावरात. हो काकाजी, जा तुम्ही वावरात. काही लागलं की तुम्हाला तर सांग जा, काही संकोच नको कर जा. हो शांता, बरं ठीक आहे. चला काकाजी, सोबतच जाऊन मी पण वावरात चालले. हो शांता, चाल. अरे विजय, आज माझी किट्टी पार्टी आहे. माझ्या मैत्रिणी आज आपल्या घरी येणार आहे. रागिनी, 8 दिवसा पहिलेच तू किती पार्टी केली होती ना. अरे ते माझी एक फ्रेंड इथे चालली ना बँगलोरला, त्याच्यामुळे मी आता किती पार्टी ठेवत आहे. दे मला 20,000 रुपये दे लवकर. 8 दिवसातून मी तुला 20-20 हजार रुपये देईन, तर माझ्याजवळ का शिल्लक राहणार आहे. मला काही नको सांगू, मला 20,000 रुपये दे म्हणजे दे. माझ्या मैत्रिणींसमोर काही माझी पोझिशन डाऊन नको करू. अगं, किती उधळपट्टी करते तू पैशाची. तुला नवीन घर घ्यायचं आहे तर थोडे पैसे जमा करणं, थोडी बचत करणं, थोडे आपले खर्च कमी करणं. नवीन घर तर मी तुझ्या आईबाबाच्या पैशानंच घेणार आहे, तेही शेती विकून. ते मला लवकर 20,000 रुपये दे. ठीक आहे, करतो तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर. आणि तुझ्या आईला बजावून सांग त्या स्टडी रूम मध्ये आता बसायचं नाही, इकडे बेडरूमच्या आतमध्येच राहायचं म्हणून. माझ्या मैत्रिणीसमोर उगाच मला माझी पोझिशन काही कमी नाही करायची आहे. कोणता त्रास देते माझी आई, बिचारी चुपचाप तर बसली राहते एका जागेवर. आमच्या यंग लेडी मध्ये ती म्हातारी काय करणार आहे? तो तोंडाले आवर रागिनी, काय माझ्यासमोर माझ्या आईला म्हातारी म्हातारी करत आहे. चांगलं तुला इज्जतीनं बोलता नाही येत का? माझ्या आईला आई म्हणत जाय ना. त्या आईला अशीच म्हणते का तू म्हातारी? माझ्या आईवर जाऊ नको, तू पण आपल्या आईची भाषा बोलायला शिकला का? मला काही तुझ्या तोंडाला लागायचं नाही रागिनी. तुझ्या आईला सांग की आता बेडरूम मध्ये जा आणि दिवसभर त्या बेडरूम मध्येच राहा म्हणून. माझी किटी पार्टी संपेपर्यंत हॉल मध्ये यायचं नाही. काय रागिनी, तू फक्त स्वतःचाच विचार करत जा. तू दुसऱ्या कोणाचाही विचार करत नको जाऊ, फक्त तू आपलं सुख बघत जा. मी अशीच आहे, मी आपलं नाही कोणाचं सुख बघणार आहे. माझ्या सुखातच सगळ्यांचं सुख आहे, समजलं का? तुझ्या आईला बजावून सांगून दे, दिवसभर बेडरूम मध्येच राहायचं, हॉल मध्ये अजिबात यायचं नाही. आई काय करत आहे? काही नाही रे विजय, बसली आहे. दिवसभर बोर बोर लागते बापा त्या घरी, घरातल्या घरात राहा लागते. काही बाहेर बी नाही जाता येत. इथं शहरात तर काही आपण फिरू बी नाही शकत. गावात तर इकडे तिकडे जातो, वावरात जातो, तर कसाही दिवस कटून जाते आमचा. शहरात तसंच आहे, जास्त बाहेर की काही जाता येत नाही. आपल्या घरातल्या घरातच राहावं लागते. इथं शेजारी पाजारी काही जास्त बोलत नाही. हो विजय, शहरापेक्षा ना आपलं गावच बरं बापा. आपल्या गावात मस्त मोकळी मोकळी हवा भेटते. हो आई, शहरात तसं मजबुरीनं राहावं लागते. शहरात कसं आता जॉब आहे ना, त्याच्यानं मी शहरात राहतो. जर जॉब नसता तर मी गावातच राहिलो असतो तुमच्यासोबत, शेतीच केली असती तिथं राहून. हो रे विजा, तू ना तिथं राहून शेतीच केला असता ना आमच्या जवळच राहिला असता तर आमचे किती चांगले दिवस कटले असते रे. पण तू एवढा शिकला सवरला ना आता इथं शहरामध्ये जॉब करतं, तर तू या सुखातच आमचं सुख आहे रे विजा. तू सुधीतच राहून सुखी राहशील, तुले पाहूनच आम्ही सुखी होऊन रे विजा. आई, रागिनीच्या मैत्रिणी येऊन राहिल्या, तर तू एक काम करतं का, तू अंदर बेडरूम मध्ये जाऊन बस, तिथंच तू आराम कर. हो का रे, रागिनीच्या मैत्रिणी येऊन राहिल्या का रे? मग मी अंदरच राहू का रे दिवसभर? हो आई, तू अंदरच थांब. तू बाहेर का करशील त्याच्यामध्ये? त्या कशा आपल्या पार्टी करतात, तू काय करशील त्याच्यामध्ये बसून? त्याच्यापेक्षा तू अंदर बेडरूम मध्ये आपली दिवसभर आराम कर. हो विजय, ठीक आहे, मी दिवसभर त्या बेडरूममध्येच आराम करतो आता. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, बाकीचा उरलेला भाग उद्याला पाहूया. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट द्या. चला आता उद्याला भेटूया.